एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। नवी मुंबई कोपरखैरणे येथे शिवछत्रपती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या सन 2026च्या दिनदर्शिकेचे अनावरण माननीय श्री शंकरजी गायकर साहेब, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदू परिषद व सहमंत्री यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनदर्शिकेत संस्थेच्या सामाजिक, आर्थिक व सहकार क्षेत्रातील कार्याचा आढावा तसेच प्रेरणादायी संदेशांचा समावेश करण्यात आला आहे। मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले व संस्थेच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा देण्यात आल्या। पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आज आपण दिनदर्शिकेचं या ठिकाणी प्रकाशन केलं, माझ्या हस्ते केलं। मला आनंद एवढे करता आहे की सामान्य माणसाला जगवणारी, प्रेरणा देणारी, सामान्य माणसाला तारणारी असं जर कोण असेल तर या छोट्या छोट्या ज्या पतसंस्था आहेत, ज्या अडलेल्या आहेत, नडलेल्या आहेत, अशा सगळ्या शेतकऱ्यांना, कातकऱ्यांना, गरिबांना, वंचितांना ह्या पतपेढ्या आवर्जून मदत करतात। जे बँका करू शकत नाहीत मोठमोठ्या, तर ह्या पतपेढींचं योगदान फार मोठं आहे। विलासरावांचं योगदान मोठं आहे, कोंडे साहेबांचं योगदान मोठं आहे आणि त्याच्या सोबतीला आपण सगळे संचालक मंडळ इतकं मन लावून काम करता। पतपेढीला किती वर्ष झाली याही पेक्षा पतपेढीचा जो गाभा आहे हा संचालकांच्या माध्यमाने समाजासमोर जातो आहे। मी अनेक वेळेला म्हणतो की आपलं चारित्र्य काय, तर या पतपेढीचं चारित्र्य काय, तर या पतपेढीमध्ये किती करोडो रुपये लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली हे या पतपेढीचं ॲसेट नाहीये। तर या पतपेढीचं ॲसेट काय, या पतपेढीचं चारित्र्य काय, या पतपेढीची ठेव काय, तर या ठिकाणी बसलेले जे संचालक मंडळ आहे त्याचं जे चारित्र्य आहे, त्यांचा जो व्यवहार आहे, त्यांची जी वर्तणूक आहे, हे याचं ॲसेट आहे। हे आम्ही अनेक वेळेला लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही जे म्हणतो आमच्या पतपेढीमध्ये एवढे करोडो रुपये आहेत, एवढे ठेवीदार आहे, एवढे, याही पलीकडे आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा पतपेढीचा जो हिमालय आपण सगळ्यांनी उभा केले, 25 वर्ष म्हणजे छोटी नाही। मी अनेक बँका पाहतो, अनेक पतपेढ्या पाहतो, अनेक संस्था मी देशभरामध्ये पाहत असताना आज या पतपेढीचं कौतुक करण्यासारखं एवढं आहे की माणसाने कशा करता जगलं पाहिजे, तर आपल्यावरती एकही डाग जपण्यासारखं एवढंच आहे। तर असं हे 25 वर्ष रौप्य महोत्सव, आता कोंडे साहेबांनी सांगताना मारुतीरावांनी सांगितलं की रौप्य महोत्सवानिमित्त मोठा कार्यक्रम घेतला पाहिजे। तर हा कार्यक्रम कशा करता घ्यायचा की आमची पतपेढी किती मोठी आहे, किती तिचा परिसरामध्ये गवगव आहे, याही पलीकडे आम्ही कशा प्रकारे माणुसकी जपलेली आहे, व्यक्ती कसा जोडलेला आहे आणि या सगळ्या व्यक्तीच्या माध्यमाने एक सहकार क्षेत्रामध्ये जे बदनाम क्षेत्र आहे, आज आपण पाहतो की हे बदनाम क्षेत्र आहे। जसं कमळ पाण्यामध्ये राहून सुद्धा स्वच्छ राहतं, तसं आपल्या या सोसायटीने, या संस्थेने अशा प्रकारचा एक परंपरेचा, सत्याचा वारसा जपलेला आहे। म्हणून मी आज मला काय येऊशी वाटलं त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की संस्था किती मोठी आहे किंवा किती छोटी आहे, याही पलीकडे या संस्थेमध्ये माणसं जे काम करतात ती इतक्या विशाल हृदयाची आहेत, उत्तुंग उंची महत्वाची आहे, उंचीचे आहेत। त्याच्यामुळे मला वेळात वेळ काढून यावं लागण्यापेक्षा माझं कर्तव्य मी समजतो। अशा याच्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये ज्याला आपण म्हणतो ना, एक दीप से जला दुसरा, जलते दीप अनेक, अशा प्रकारचे लाखो दीपक आपण ठेवीदार या ठिकाणी प्रज्वलित केले आहे। त्यांच्या अंतर्मनामध्ये
सोसायटीने एक विश्वास जो भरलेला आहे हा वाखाणण्याजोगा आहे. म्हणून आपल्या सगळ्यांचा मी कृतज्ञ आहे. आपण केव्हाही मला बोलवा, ज्या ज्या वेळेला मला वेळ आहे. मी या संस्थेकरता, पतपेढीकरता केव्हाही आपल्या सगळ्या आमंत्रणांचा स्वीकार करायला मला कुठलीही संकोच वाटणार नाही. एवढं बोलतो आणि आपल्याला आज दिनदर्शिकेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी मला बोलवलं, माझा छोटासा सत्कार केला. मी सगळ्या आपल्या संचालक मंडळांचं, मान्य अध्यक्षांचं मी आभार मानतो. जय श्रीराम. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.